हां आवाज नको आहे रे बघा. हां मला हे सांगा आपले किती क्वेश्चन झालेत. हां फर्स्ट सेकंड 11 थांबा. आता एक लक्ष द्या. 12 नंबरचा क्वेश्चन काय. हां क्वेश्चन नंबर 12 आवाज नको आहे बघा. हां काय दिलाय बघा. अ सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्क आर अरेंज इन अ सिरीज ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज. बघा तुम्हाला दिलाय 8 ट्युनिंग फोर्क. 8 ट्युनिंग फोर्स दिले आहेत. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज दिल्या आहेत. लक्षात ठेवा. आता एक लक्ष द्या. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढत वाढत जात आहे. समजा पहिल्याची फ्रिक्वेन्सी आहे N1, दुसऱ्याची आहे N2, तिसऱ्याची आहे N3, चौथ्याची आहे N4 डॅश डॅश डॅश, शेवटच्याची किती आहे N8. ओके लक्षात ठेवा. ओके इच 4 गिव्स 4 बीट्स पर सेकंड. म्हणजे तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सी दिली आहे. काय दिली आहे बीट फ्रिक्वेन्सी. बघा बीट फ्रिक्वेन्सी NB इज इक्वल टू किती आहे 4. लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहित आहे बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं. दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स. सांगा फ्रिक्वेन्सी डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये की इन्क्रीजिंग. मग सगळ्यात लार्ज फ्रिक्वेन्सी कुठल्या फोर्सची असेल 8व्या आणि सगळ्यात कमी फर्स्ट. बरोबर आहे. मग सांगा बीट फ्रिक्वेन्सी 4 दिली आहे म्हणजे दोन फ्रिक्वेन्सी मधला डिस्टन्स N2 मायनस N1, N3 मायनस N2, N4 मायनस N3, N5 मायनस N4. बोला डॅश 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 कमान N8 मायनस N7 इज इक्वल्स टू 4. फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स दिलाय. फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स बघा. कॉन्सिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स लक्ष द्या. ओके तुम्हाला काय म्हणतात बघा. द फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फोर्क इज ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फोर्क. बघा फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट इज ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ काय फर्स्ट. लास्ट म्हणजे 8वा आणि फर्स्ट म्हणजे पहिला. लास्ट म्हणजे 8 अँड ट्वाइस ऑफ फर्स्ट म्हणजे काय असतं 1. तुम्हाला असं दिलाय तर तुम्हाला क्वेश्चन असा विचारलाय कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट. फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट म्हणजे फर्स्ट आणि फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट म्हणजे काय 8 ची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. चला नंबर ऑफ ट्युनिंग फोर्स किती दिले आहेत 8 झाला. नंबर ऑफ ट्युनिंग फोर्स 8 दिले आहेत झाला. नेक्स्ट चला सोल्युशन काय तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. लक्ष द्या तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. फॉर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क इज इक्वल टू किती असतं NL मायनस NF अपॉन NB प्लस 1. काय बोलू मी सांगा NL मायनस NF अपॉन NB प्लस 1. आता नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क किती आहे 8. लास्ट म्हणजे 8वी, फर्स्ट म्हणजे पहिली, NB म्हणजे 4 आहे. बघा बीट फ्रिक्वेन्सी 4 आहे प्लस किती आहे 1. सांगा काय करायचं. इथे करायचं 8 प्लस 1 तिकडे गेला तर -1 इज इक्वल टू N8 मायनस N1. इथे करायचं N8 मायनस किती असतं N1 डिवाइड बाय 4. 7 इज इक्वल टू किती असतं N8 मायनस N1 डिवाइड बाय 4. इकडे आला 7 × 4 इज इक्वल टू किती असतं N8 मायनस किती असतं N1. सो N8 मायनस N1 इज इक्वल टू किती असतं 28. करेक्ट आहे. सो N8 आता N8 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. N8 ची व्हॅल्यू किती आहे दिला आहे तुम्हाला. हे पहा N8 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ N1 आहे. सांगा N8 ची व्हॅल्यू किती आहे. N8 ची व्हॅल्यू आहे ट्वाइस ऑफ N1 मायनस N1 इज इक्वल टू किती असतं 28. ट्वाइस N1 मधनं N1 गेला तर N1 इज इक्वल टू 28 खतम. आणि मग मला हे सांगा N8 तुम्हाला विचारलंय ना फर्स्टची काढा. फर्स्टची म्हणजे N1 काढाय आणि N8 सांगा N8 काय असतं बोला. N8 इज इक्वल टू किती आहे लास्ट. लास्ट म्हणजे किती असतं ट्वाइस N1. सो इथं असतं बघा नो ट्वाइस N1. सो इथं असतं 2 × किती असतं 28 म्हणजेच किती असतं 56 हर्ट्ज. चला लिहा लिहून घ्या पटकन क्वेश्चन. चला लवकर तुम्हाला फर्स्ट अँड लास्ट विचारलाय.
चला झालाय का हा फॉर्म्युला लक्षात ठेवा शॉर्टकटमध्ये. हा हे झालं इन्क्रीजिंग. तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डरसाठी आत्ता फॉर्म्युला लिहून देतो, लक्ष द्या. एंट्रन्ससाठी लक्षात ठेवा. फॉर डिक्रीजिंग ऑर्डर हा डिक्रीजिंग ऑर्डर असेल तर एन काय असतं, एन एफ मायनस एन एल डिवाइड बाय एन बी प्लस 1. हे उलटं असते. एन एल मायनस एन एफ नसतं, एन एफ मायनस एन एल. फर्स्ट मायनस लास्ट असतं. हे जसं लास्ट मायनस फर्स्ट आहे ते फर्स्ट मायनस लास्ट असतं. लिहून घ्या फटाफट. चला लिहिलंय, सगळं व्हायचं आहे, राहू द्या नंतर लिहा. चला कुठलं झालंय, 12 झालाय. 13 क्वेश्चन झालाय का रे, नाही. चला 13 बघा, आवाज नको आहे. क्वेश्चन नंबर 13 काय दिला बघा. हां, अ सोनोमीटर वायर इज स्ट्रेच बाय अ टेन्शन. बघा रे, ए सोनोमीटर, सोनोमीटर थांबा. जेव्हा तुम्ही सोनोमीटर म्हणता ना तेव्हा ती असते स्ट्रेच, स्ट्रेच स्ट्रिंग असते. ओके, स्ट्रेच स्ट्रिंग वरचं टेन्शन दिलाय. टेन्शन दिलाय बाळांनो 40 न्यूटन. ओके, इट व्हायब्रेट्स इन अ युनिसन विथ अ ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी. बरं, फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 384 हर्ट्ज. ओके, नेक्स्ट, हाऊ मेनी नंबर ऑफ बीट्स गेट्स प्रोड्यूस इन 2 सेकंड इफ द टेन्शन इज डिक्रीजेस बाय. बरं, हे T1 N1 दिलाय. ते म्हणतात टेन्शन T2 किती आहे, तर जेवढं तुमचं 40 न्यूटन होतं त्यात कमी झालं कितीने, 1.24 न्यूटननी कमी झालं. सो T2 इज इक्वल टू बोला 40.0 मधनं 1.24 मायनस करायचं. बोला 0 मायनस 4 किती असतं, 6. 2 1 3, 10 न 3 गेले किती राहिले, 7 कॅरी 1. 10 न 2 गेले 8 कॅरी 1. इथे किती असतं, 3. सो इथे असतं 38 पॉईंट किती असतं, 76 न्यूटन. 38.76 न्यूटन लक्षात ठेवा. तर तुम्हाला म्हणतात ओके N2 तर काढायचा आहे बाय डिफॉल्ट, लक्षात ठेवा. पण तुम्हाला म्हणतात नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड, बीट फ्रिक्वेन्सी. पण ते बीट फ्रिक्वेन्सी काय असते माहिती का, नंबर ऑफ बीट्स हर्ट्स पर सेकंड. एका सेकंदात किती बीट्स ऐकू येतात. पण त्यांनी 1 सेकंद विचारलं की 2 सेकंड, 2 सेकंड. तर तुम्हाला म्हणतात टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे बोला, नंबर ऑफ बीट्स. बघा ओके, नंबर ऑफ बीट्स इन TW 2 सेकंड्स. 2 सेकंदात किती बीट झाले, किती सेकंदात, 2 सेकंदात. म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी काढायचं आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. कसं, तर इथं असतं नंबर ऑफ बीट्स. बघा रे, ए नंबर ऑफ बीट्स इन 1 सेकंड आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ही जी बीट फ्रिक्वेन्सी आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं बस. मग बीट फ्रिक्वेन्सी काय असते, तर 2 फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स, 2 फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स. अबे लक्ष दे द्या बैताडे हो, लिहित राहता. तुमच्या डोक्यात जात आहे का काही, मग तुम्हाला लिहायचंच आहे तर मग स्क्रीनशॉट आले आहे ते बघून घ्या, त्यातून करा. लक्ष द्या इकडे, सांगा बरं बीट फ्रिक्वेन्सी काय असते, कशी काढाल. N1 मायनस N2 नाही, N2 मायनस N1 नाही पागलांनो, मोठी मायनस छोटी असते. मग आता तुम्हाला समजा नोटबुक जर का खाली ठेवलं नाही तर लक्षातच ठेवा, आता लिहिणं फाडून फेकल तुम्हाला नोटबुकला आहे. हा, मोठी फ्रिक्वेन्सी मायनस छोटी फ्रिक्वेन्सी. सांगा N1 साठी T1 आणि N2 साठी T2 आहे. सांगा टेन्शन वाढत आहे की कमी होत आहे, कमी होत आहे. बघा टेन्शन कमी होत आहे तर फ्रिक्वेन्सी कमीच होणार आहे. का बरं, आपण लॉ ऑफ स्ट्रिंग शिकलोय ना, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर ऑफ टेन्शन. म्हणजे तुम्हाला एवढं समजायला पाहिजे N1 मोठा है कि N2 मोठा है. हाँ, जिसका बड़ा है टेंशन, फ्रीक्वेंसी टेंशन को डायरेक्ट है ना, जिसका टेंशन बढ़ा उसकी फ्रीक्वेंसी बढ़ी. सो बघा हे टेंशन कमी होता है म्हणजे फ्रीक्वेंसी कमी होता है. म्हणजे मोठी कोण आहे, T1. म्हणजे फ्रीक्वेंसी कोणाची मोठी आहे, N1. मग डिफरन्स घेताना काय घ्याल, N1 मायनस N2. का बरं, बिकॉज N1 इज ग्रेटर दॅन N2. समजलाय. आता मी सगळं तयारी करून ठेवली. ओके, आता तुम्हाला पहिले N2 काढायचा आहे. मग N2 कसा काढायचा, तर तुम्हाला माहिती आहे N2 कसा काढायचा. बघा हां बोला, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर ऑफ टेन्शन. सो N2 डिवाइड बाय N1. हां, T2 डिवाइड बाय T1. लक्ष द्या, N2 डिवाइड बाय N1, T2 डिवाइड बाय T1. सांगा T2 काय, 38.76. T1 काय, 40. सो 38.76 आणि T1 किती आहे, 40. सो N2 डिवाइड बाय N1.
अंडर ऑफ 38 पॉईंट किती असतं 76 अंडर ऑफ किती असतं 40 झालं. सो व्हॉट इज n2 डिवाइड बाय n1 सो n2 इज इक्वल्स टू ओके इथे कोण आहे सांगा n1 जा स्क्वेअर रूट मध्ये जा 38चा म्हणजे 1 to 10 की 10 to 100 10 to 100 चला 38चा 7 आणि 6 मध्ये बघा 38चा 7 आणि 6 मध्ये हर्षदा थर्टी एटचा 7 आणि 6 मध्ये ए 38चा 7 आणि 6 मध्ये बोला 6 पॉइंट ऍड करून सांगा 6.226 आणि 40चा 0 मध्ये बघा 40चा 0 मध्ये 6.325 यस n2 काय असतं एक एक डिजिट सरकवा 62.26 अपॉन 63.25 n1 थांबा रे n2 62.26 म्हणजे 62 आणि 36.63 आहे ना 63.25 म्हणजे 63 इज इक्वल्स टू n1 मग सांगा n2 किती आहे बोला 62 अपॉन 63 करा डिवाइड हे थांबा n1 ची व्हॅल्यू आहे ना 348 384 चला करा सांगा n2 ची व्हॅल्यू किती आहे हर्ट्ज दोघांचा गुन्नू करा दोघांना डिड्डू करा म्हणजे मल्टिप्लाय करा डिव्हिजन करा लवकर गुन्नून डिड्डू गाणे नाही म्हणायचे डिवाइड करा ना हा बोल ग अगं बोल ना हा नाच मग आता अगं सांग ना आन्सर 370 9 म्हणजे याचा अर्थ n2 इज ओके थांबा रे पागलांनो ही n2 आली ओके आपल्याला ते नाही काढायचं आहे आपल्याला हे नंबर ऑफ बिट्स इन 2 सेकंड काढायचं आहे हा ठीक आहे हाँ n1 378 n2 नाही रे n2 किती आहे 384 हाँ सांगा 384 मधनं 378 केले 6 into 2 12 फिनिश चला नेक्स्ट किती नंबरचा आहे बोला 14 चला घ्या 14 नंबरचा क्वेश्चन यस हाँ a sonometer wire of length a sono माझ्याशी गोड बोल अरे गाणं मध्ये ट्रेंडिंग मध्ये आलं होतं ना ओके हा हा
सोनोमीटर वायर ऑफ लेन, एका सोनोमीटर वायरची लेन दिली आहे 0.5 मीटर. सो 1/2 मीटर. स्ट्रेच बाय वेट हमारे ए स्ट्रेच बाय वेट. आता हे सोनोमीटर वायरचा तुम्ही शिकलात का कसा असतो? हा टेबल आहे, ही पुली आहे, या मुलीवरनं इथं पॅन आला, हा इथं मास दिलाय 5 kg. ओके लक्षात ठेवा. हा ओके, मग त्याचं वेट इज इक्वल टू एमजी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. ए $50 न्यूटन. वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स असतो ज्याला आपण टेन्शन म्हणतो, ज्याचं युनिट न्यूटन असतं. बघा, अ सोनोमीटर वायर ऑफ लेंथ इज 0.5 मीटर. स्ट्रेच बाय वेट ऑफ 5 kg. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे स्ट्रिंग दिलाय, स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे किती सांगा? 100 हर्ट्ज. ओके, कॅल्क्युलेट द लिनियर मास डेन्सिटी. सो टू फाइंड लिनियर मास डेन्सिटी, लिनियर मासू डेन्सिटी म्हणजे स्मॉल एम. सांगा विच फॉर्म्युला शॅल आय यूज्ड? ते मास ऑफ स्ट्रिंग ने दिलाय, पॅन मध्ये जे मास आहे ते दिलाय. लेट्स कन्सिडर इट्स अ कॅपिटल एम. ओके, नाही तर कन्फ्युजन होईल. ओके, मग मला हे सांगा कॅपिटल एम. ओके, आता मला हे सांगा तुम्हाला लिनियर मास डेन्सिटी काढायचा आहे, तर मला हे सांगा फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2 अंडर ऑफ किती असतं? टी की टी डिवाइड बाय स्मॉल एम? टी डिवाइड बाय स्मॉल एम. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2 अंडर ऑफ टी ची व्हॅल्यू किती असते? एम के एमजी डिवाइड बाय स्मॉल एम. से येस? येस. हा स्क्वेअरिंग बोथ साइड. एन स्क्वेअर इज इक्वल टू 1/, किती असतं? 4l स्क्वेअर. इथे किती असतं? mg डिवाइडेड बाय किती असतं? स्मॉल एम. ओके, सो फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर इज इक्वल टू बोला mg डिवाइड बाय 4l स्क्वेअर इंटू स्मॉल एम. मग लिनियर मास डेन्सिटी वर आलं स्मॉल एम, स्मॉल एम वर आलं, इज इक्वल टू किती असतं बोला? mg डिवाइड बाय किती असतं? 4l स्क्वेअर इंटू किती असतं? n स्क्वेअर. आवाज नको रे. 4l square upon n square. Just put value and get the answer. You know m, you know g, you know 4, you know length of string L, you know n frequency. Yes, just put the value and get the answer. Can you solve? Yes. Question number 15. Question number 15 बघा. हाँ. The string of guitar. Okay, string. A मूर्खांनो. हाँ. स्ट्रिंग म्हणजे समजते ना? हा, द स्ट्रिंग ऑफ गिटार ची लेंथ दिली आहे L1 इज इक्वल टू 80 मीटर. हॅज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1 इज इक्वल टू दिला आहे 112 हर्ट्ज. फुल स्टॉप. इफ अ गिटारिस्ट विशेष टू प्रोड्यूस अ फ्रिक्वेन्सी N2 इज इक्वल टू 160 हर्ट्ज. तो क्वेश्चन विचारलाय वेअर शुड द पर्सन प्रेस द स्ट्रिंग. म्हणजे लेंथ काढायचं आहे, स्ट्रिंगला कुठे प्लग करा, कुठं, जेणेकरून एवढी फ्रिक्वेन्सी होईल. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा लेंथ सोबत संबंध विचारलाय. सांगा बरं फ्रिक्वेन्सीचा लेंथ सोबत संबंध कसा असतो? डायरेक्ट इनवर्स. सो मला हे सांगा फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. N2 upon N1, L1 upon L2. पुट व्हॅल्यू गेट द आन्सर. सांगा N1 ची व्हॅल्यू सांगा. N2 ची व्हॅल्यू किती आहे? 160. N1 ची व्हॅल्यू किती आहे? 112. L1 ची व्हॅल्यू किती आहे? 80. आणि L2 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो? काढायची आहे. डू. वा, करा ना, करा. चला पोती नका मांडू. मी आलो की फक्त पेजेस पलटत राहतात. बाय बाय बाय. इंडेक्सच्या पेजवर करता का क्रॉस मल्टिप्लिकेशन? बायताडे मागं करत जाणं. असे का बरं करताय तुम्ही? इंडेक्स पेजवर कोणी करत असते का सर? ते सुचतच नाही तुम्ही जवळ आले की. आमचे पोरबावर किती बिंदास असतात. करा लवकर, फास्ट. चलो चलो जल्दी चलो.
बोला 56 येतो. बर, छान वाटतं ना असं स्वतः सॉल्व्ह केलं की. नेक्स्ट. हा चला, सगळे क्वेश्चन मी करून द्यायला हवे. कालच्या क्वेश्चनचे फोटो आले होते का रे? की काल इथंच लिहिलं होतं? आले होते, 3 क्वेश्चन होते ते, त्याचे फोटो आले होते काय? नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 9 बघा. हा, अ पाइप ओपन ॲट बोथ एंड्स हॅज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. लक्ष द्या रे. तुम्हाला दिलाय ओपन पाईप. सांगा बरं, ओपन पाईप मध्ये कुठले हार्मोनिक्स असतात? इवन असतात, ऑड असतात की ऑल असतात? ऑल. बघा, अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स हॅज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बोला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 600 हर्ट्ज. आवाज नको आहे. द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ अ पाईप क्लोज ॲट वन एंड. बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन of a pipe closed at one end is same as frequency of first overdone of a pipe open. हा बघा, the first overdone, बघा, the first overdone of a pipe which is closed at one end has the same frequency of the first overdone of a pipe open pipe. How long are the two pipes? दोन्ही पाईपच्या लेंथ काय? सो व्हॉट इज द लेंथ ऑफ क्लोज पाईप अँड व्हॉट इज द लेंथ ऑफ ओपन पाईप? व्हॉट इज द लेंथ ऑफ क्लोज पाईप अँड व्हॉट इज द लेंथ ऑफ ओपन पाईप? ठीक आहे. हा, आता फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय असतं बोला? कुठली फिगर? सेकंड. मग मला हे सांगा, सेकंड फिगर ऑफ क्लोज पाईप इज इक्वल्स टू सेकंड फिगर ऑफ ओपन पाईप. सेकंड फिगर ऑफ क्लोज पाईप इज इक्वल्स टू सेकंड फिगर ऑफ ओपन पाईप. मग मला हे सांगा, N2 काय असतं? ट्वाइस एन ऑफ क्लोज पाईप. कारण की नाही, अरे क्लोज पाईप मध्ये काय असतं? N2 मध्ये असतं थ्राइस एन. का बरं? फर्स्ट ऑर्डर म्हणजे सेकंड फिगर आणि सेकंड फिगर म्हणजे थर्ड हार्मोनिक असतो, माहिती आहे? आणि ते किती असतं बोला? ट्वाइस एन ऑफ ओपन पाईप. बरं आहे? अरे ओके नाही? कारण की फर्स्ट ऑर्डर म्हणजे सेकंड फिगरला सेकंड हार्मोनिक असतो. अरे ओके नाही? सगळं लिहून दिलंय बाळांनो. झाला, सरळ सांगू शकता. आता थ्राइस, हा, कारण ही ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे, म्हणजे एनओ दिलाय. एनओ म्हणजे किती असतं? व्ही अपॉन किती असतं? 4LO. नाही, ओपन पाईपचा फॉर्म्युला काय? ट्वाइस एलो. ट्वाइस एलो इज इक्वल टू 600. इथून तुम्हाला एलो भेटतो कसा? व्ही डिवाइड बाय 2 इंटू 600 इज इक्वल टू एलो. बघा ना, 600 खाली गेला तर एलो वर गेला. म्हणजेच किती असतं एलोची व्हॅल्यू? व्ही म्हणजे किती असतं बोला? 300. अरे व्ही म्हणजे काय असतं? 332, 330. અહીંયા दिली आहे ना, वेलोसिटी बसवून दिली आहे ना क्वेश्चन मध्ये. किती आहे? मग 330 घ्यायची रॅन्डम. ऍक्च्युअली ते 330, 340, 332, 332 इज स्टँडर्ड व्हॅल्यू लॅपलासने दिली आहे. पण ठीक आहे, ते कॅल्क्युलेशनला इझी व्हायसाठी 330 घ्या. थांबा रे, 330 डिवाइड बाय 2 इंटू 600 हे तुम्हाला एलो भेटतं. आता बघा, इथे बघा, थ्राइस. सांगा बरं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप ट्वाइस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप. आता मला हे सांगा, थ्राइस व्ही अपॉन किती असतं? ट्वाइस की 4 रे? 4. व्ही अपॉन 4LC इज इक्वल टू ट्वाइस. इथे किती असतं? 600. एनो म्हणजे 600. हा, लक्षात ठेवा. हा, सो थ्राइस व्ही डिवाइड बाय ट्वाइस 4LC इज इक्वल टू 1200. LC. Just put value, get the answer. खत्म. ओके, करता येईल ना? तुम्हाला दोन्ही पाईपच्या ओरिजिनल फ्रिक्वेन्सी विचारल्या. ओके, हे बघा, LC आणि एलो. एलो तर इथूनच भेटून जात तुम्हाला लगेच. LC तुम्हाला इथून भेटेल. व्हीची व्हॅल्यू 332 टाकायची. समजलंय? ओके, नेक्स्ट. किती नंबरचा क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 8 बघा. बघा, फाइंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन, फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन ऑफ अ पाईप
ओपन ॲट बोथ एंड्स हॅज अ लेंथ ऑफ, बघा लेंथ ऑफ पाईप दिली आहे तुम्हाला 25 सेंटीमीटर. सो 25 इंटू 10⁻² मीटर. वेलॉसिटी ऑफ अ साऊंड दिली आहे तुम्हाला 330 मीटर पर सेकंड. तुम्हाला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायचा एफ एफ, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरडोन म्हणजे N2 इज इक्वल्स टू ट्वाइस एन. फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरडोन म्हणजे N3 इज इक्वल्स टू थ्राइस एन. आवाज नको आहे. आणि तुम्हाला विचारला ओपन पाईप, आवाज नको आहे. हा करू शकता का सांगा बरं. ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असतं? V अपॉन किती असतं? ट्वाइस एल ना. जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. यू नो V 330 डिवाइड बाय किती असतं? ट्वाइस एल ची व्हॅल्यू 25 इंटू 10⁻². येस मल्टिप्लाय करा. येस मल्टिप्लाय करा. टाका व्हॅल्यू. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. एन ची व्हॅल्यू भेटणारच आहे ना. एन ची व्हॅल्यू एक्स आली तर इथं असतं ट्वाइस एक्स आणि एन ची व्हॅल्यू इथं असतं थ्राइस एक्स. खतम. Your answer will be in hertz. Your answer will be in hertz. Your answer will be in hertz. It hurts. Seven. A. Simple. A standing wave is produced in a tube. Open at both ends. बघा. A. Pipe. Open at both ends. थांबा रे. पाईप जेव्हा दोन्ही एंडला ओपन असतात. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे. बोला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स किती असतं? 300 हर्ट्ज. आवाज नको आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्यूब? ट्यूबची लेंथ किती आहे? ओपन ट्यूबची लेंथ किती आहे? आणि तुम्हाला स्पीड ऑफ साऊंड दिली आहे किती आहे सांगा? 340 मीटर पर सेकंड. तर फॉर्म्युला काय करायचा? फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू V अपॉन किती असतं? ओपन ॲट बोथ एंड म्हणजे किती असतं? ट्वाइस एलो. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. काय किती सिंपल फॉर्म्युला आहेत. Vची व्हॅल्यू 330 टाकायची. 340 दिली नसेल तर 330 टाकायची. दिली असेल तर 340 म्हणजे जी दिली आहे ती. हा झाला 7. क्वेश्चन नंबर 6 थोडा विचित्र आहे. स्टार करतो. हा पूर्ण एनसीईआरटीचा क्वेश्चन आहे. हा अ पाईप क्लोज ॲट वन एंड कॅन प्रोव्हाइड अ ओव्हरडोन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. बघा. ए सगळ्यात पहिले तर पाईप क्लोज ॲट वन एंड दिलाय. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. दाबा. पाईप एका एंडनी क्लोज आहे. का रे पाईप जर का एका एंडनी क्लोज असेल तर कुठल्या हार्मोनिक्स असतात? इव्हन की ऑड? ऑड. त्यांनी फ्रिक्वेन्सीज दिल्या आहेत बघा. गिव्हन फ्रिक्वेन्सीज सांगा. गिव्हन फ्रिक्वेन्सीज कुठल्या असतात? 640 हर्ट्ज. हा 896 हर्ट्ज. हा 1152 हर्ट्ज अशा फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. कॅल्क्युलेट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता यातली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे कुठलीच माहित नाही. मला माहित आहे कारण की ह्या काय असं ते बोलले काय की हे पहिले 3 मोड आहेत. जर पहिले 3 मोड असेल तर पहिलीच फंडामेंटल असते. हे 3 मोड आहे कॉन्झिक्युटिव्ह आहे. म्हणजे हा जर का 51 नंबरचा असेल तर हा 52 आणि हा 53. 100 असेल तर 100, 101, 102 म्हणजे 3 कॉन्झिक्युटिव्ह मोड आहे. पण हे त्यांनी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विचारली. हे फर्स्ट 3 मोड आहे माहित नाही मला. मग आपण एक काम करा. पाईप क्लोज ॲट वन एंड आहे मला माहित आहे. थांबा रे. पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर किती असतं? ट्वाइस क्यू प्लस 1 इंटू किती असतं? फंडामेंटल. हो म्हणा. ओके आपण इथं म्हणू ना. मला एन करायचं. एन म्हणजे असतं फंडामेंटल. थांबा रे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. लास्ट क्वेश्चन आजचा. ठीक आहे चालेल. येस थांबा. इथे एक थोडं डोकं लावा लागते. थोडा मी एनसीईआरटीचा क्वेश्चन मी सांगतो. एनसीची व्हॅल्यू घेतली बाळांनो 640. इथे गेला ट्वाइस क्यू प्लस 1 इज इक्वल्स टू एन म्हणजे फॉर एक्झाम्पल 100वा मोड आहे तर ट्वाइस क्यू प्लस 1 आलं. मग 640 नंतर किती असतं? 896. तिथं काय करू? ट्वाइस क्यू प्लस 3 करावं लागेल. का बरं 3? ऑल की ऑड? इंटू फंडामेंटल. आणि तो कुठला आहे सांगा? 1152. तिथं काय करू? ट्वाइस क्यू प्लस 5 इंटू असतं फंडामेंटल. करेक्ट आहे. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 3 बरोबर आहे. येस. आता तुम्हाला फंडामेंटल काढायचं म्हणजे एनची व्हॅल्यू काढायची. कशी काढायची? तर बाळांनो इथं करायचं इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1. चला इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ची एलएचएस किती आहे? 896
आणि इक्वेशन 1 ची किती आहे 640. इक्वेशन 2 ची आरचेस किती आहे टॉइस क्यू प्लस 3 इंटू एन आणि इक्वेशन 1 ची किती आहे बोला टॉइस क्यू प्लस 1 इंटू एन. LHS अपॉन LHS RHS अपॉन RHS बस NN गेट्स कॅन्सल. हां चला नाही काय तर 2चा भाग द्या बोला 896 डिवाइड बाय 640 2चा भाग द्या. बोला किती 4 4 करा क्यूची व्हॅल्यू काढा. चला सांगा क्यूची व्हॅल्यू किती येतं. क्रॉस मल्टिप्लाय करा आणि क्यूची व्हॅल्यू सांगा. पहिले 2चा भाग द्या ना याला. हे सिंप्लिफाय करा टॉइस क्यू प्लस 3 डिवाइड बाय टॉइस क्यू प्लस 1. चला 2चा भाग द्या काय होईल 896 च्या हाफ 400 448 आणि 640 320. हाँ ए 448 डिवाइड बाय 320. हाँ 2 2 4 320 म्हणजे 160. हाँ 224 112 आणि 160 80. पुन्हा 112 च्या हाफ अपॉन 40. पुन्हा 56 च्या हाफ 28 अपॉन 20. सांगा बोला क्रॉस मल्टिप्लाय करा. आणि चला बोला 7 इंटू 2 14 क्यूब प्लस 7 इज इक्वल्स टू 10 क्यूब प्लस 15. बोला 14 क्यूब माइनस 10 क्यूब इज इक्वल्स टू 15 माइनस 7 4 क्यू इज इक्वल्स टू सांगा 15 मधनं 7 गेले. अरे 50 मधनं 7 गेले 8/4 म्हणजे किती असतं 2 क्यूची व्हॅल्यू. आणि आपल्याला फंडामेंटल विचारलं तर कुठल्या तरी एका इक्वेशन टाकून द्या. समजा फ्रॉम इक्वेशन 1 640 इज इक्वल्स टू टॉइस क्यू प्लस 1 इंटू एन. ओके तिथे लिहायचं बाळांनो और ये बापरे. हां फ्रॉम 1 640 इज इक्वल्स टू टॉइस क्यू प्लस 1 इंटू किती असतं एन. 640 इज इक्वल्स टू 2 इंटू क्यूची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस 1 इंटू एन. सांगा ओए चला बोला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 640 डिवाइड बाय 5 किती असतं 640 डिवाइड बाय 5 बोला 128. सो 128 हर्ट्ज. हा खतम बस होईल. आता एक नेक्स्ट एक लास्ट लेक्चर घेऊ जेवढे शक्य तेवढे क्वेश्चन्स करू. चालेल एक तिसरा क्वेश्चन तुम्हाला करायचा नाहीये पण ठीक आहे बघू ट्राय करू. चालेल याचे फोटोज पाठवून देऊ. ठीक बाकी नंतर बघू.